नमस्कार। तर आपल्या चॅनलवरच्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये मी मयुरी तुमचं खूप सारे स्वागत करत आहे। तर कसे आहात? आय होप सगळे मस्त आणि मजेत असाल। तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि मी आलेले आहे सातारला। तर म्हटलं सातारला आलेच आहे तर जास्त मस्त असं फिरून जावं। तर फिरायचं म्हटलं तर मग माझं सगळ्यात महत्त्वाचं आणि छान असं ठिकाण म्हटलं तर मी कास पठारला चालले होते। तर पाहू शकता कास पठार निघाले तेव्हा सुरुवातीला ऊन होतं, खूप कडक असं ऊन होतं। मग आम्ही म्हटलं आता काय पावसाची शक्यता नाही आहे एवढी, म्हणून मग कास पठारला जायला निघालो। पण जसे जसे पण पुढे जायला लागलो तर बघू शकता ढग किती खाली आले आणि पूर्ण असं काळे काळे ढग आणि एकदम निसर्गरम्य वातावरण आणि मस्त असे काळे ढग आणि असला सुंदर म्हणजे खूप छान पाऊस चालू झाला। आणि मग काय पाऊस चालू झाल्यानंतर कास पठारपर्यंत पोहोचेपर्यंत तर काय आम्हाला पोहोचताच आलं नाही, कारण की खूप पाऊस असल्यामुळं मग तिथूनच आम्ही रिटर्न आलो। जसं जसं आम्ही पुढे पुढे जात होतो तसे तसे अजून पावसाची म्हणजे तीव्रता वाढत होती। त्याच्यामुळं मग म्हटलं पावसात न गेलेलं चांगलं, थोडासा पाऊस कमी झाल्यानंतर मग कास पठारला गेलेलं चांगलं आहे। तर मी गेले होते मे महिन्याच्या शेवटी आणि जून महिन्याची सुरुवात होणार होती त्यावेळी मी कास पठारला गेलते। तर कास पठारला त्यावेळी गेले होते, पण त्यावेळी कास पठारचं फक्त आणि फक्त असं गवत छोटं छोटं उगवायला लागलेलं होतं, कारण की कास पठार अजिबात सुद्धा फुललेलं नव्हतं। आणि मग आम्ही जास्त काही तिथं फिरत बसलो नाही, लगेचच मग कास पठारच्या तिथे पाहिलं की गवत वगैरे उगवायला नाही लागलं। पुढे तर आम्ही गेलोच नाही बिलकुल। तर पाहू शकता जातानाचा हे सगळा नजारा आहे, किती सुंदर दिसतोय, डोंगर दऱ्या आणि फिरायला आलेले आपले पर्यटक ह्या सगळ्यांनी असं मस्त गजबजलेलं वातावरण राहत होतं। रोडच्या बाजूने सगळं ट्रॅफिक होतं की सगळे पर्यटक छान असा निसर्गाचा आनंद घेण्यासाठी इकडे आलेले होते। तर बघा, आणि जाता जाता मला एक सुंदर दृश्य दिसलं, ते म्हणजे ह्या गायी खूप अशा शांत चरत होत्या, जसे की त्यांच्या पाठीमागं कोणीही राखायला नव्हतं, पण त्या त्यांच्या स्वतःच्या स्वतः चरत होत्या एकट्याच अशा मस्त माळात डोंगरात। तर मग तरी सुद्धा ते झालं, तिथून मग थोडासा व्ह्यू घेतला आणि आम्ही पुढे जायला निघालो। पण पुढे जसे जाईल तसं ढग खाली खालीच येत होते, पाहू शकता। कास पठार फिरून आल्याच्या नंतर आम्ही आलेलो आहोत चार भिंतीच्या तिथे। तर चार भिंती हे ठिकाण खूप सुंदर आहे, तर तुम्ही पाहू शकताय। कारण की संध्याकाळी सुद्धा इथलं म्हणजे कसं, इथे संध्याकाळीच फिरायला छान असं लोकेशन आहे, खूप गर्दी राहते आणि मस्त असं म्हणजे मनाला एक प्रसन्न करणारं असं वातावरण म्हटलं तर चार भिंती। तर खूप सुंदर असं व्ह्यू आणि लोकेशन आहे हे। संध्याकाळी जे सातारमधले स्थायिक आहेत ते टाइम घालवण्यासाठी इथे येत असतात, तर खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी सुद्धा होते। तर छान असं मस्त फिरून घेतलं, चार भिंतीचं वगैरे सगळं व्यवस्थित छान पाहिल्यानंतर घरी दुसऱ्या दिवशी आम्ही घरी येणार होतो, तर त्या दिवशीचं हा व्ह्यू आहे। तर त्या दिवशी आम्ही येता येता माहुलीला गेलो, तर म्हटलं माहुलीला दर्शन घेऊन जावं, कारण की म्हणजे कृष्णा आणि वेण्णा नद्यांचं संगमाच्या तीर्थस्थानी वसलेलं हे माहुली हे सातारा जिल्ह्यातलं खूप छान असं आणि प्रसिद्ध असं ठिकाण आहे। तर मग म्हटलं माहुलीचं दर्शन वगैरे घेऊन जाता जाता जावं। मग आम्ही माहुली या ठिकाणी पोहोचलो आणि कृष्णा वेण्णाच्या नदीच्या पात्रामध्ये मस्त असं स्वच्छ हातपाय वगैरे धुतले आणि नंतर देवाचं दर्शन केलं। आम्ही मंदिरामध्ये आलो, तर पाहू शकता हे आहे शूट सगळं माहुलीच्या मंदिरातला। तर छान असं महादेवाचं दर्शन घेतलं, महादेवाच्या पिंडीवरती दर्शन घेऊन आम्ही मग आसपासचा सगळा नजारा पाहिला आणि छान मनाला असं प्रसन्न वाटणारं तिथलं पण वातावरण, कारण की कोणत्याही पर्यटन स्थानी किंवा देवाच्या स्थानी जात तर एवढं सुंदर आणि छान वाटतं ना, मनाला एकदम प्रसन्न असं वाटायला लागतं।
आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉनचं बटन दिलेलं आहे तर ते प्रेस करा, कारण की सर्वात अगोदर माझे छान छान व्हिडिओज आहेत तर ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येईल आणि माझे व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्ही पाहू शकाल। तर नक्कीच भेटूया लवकरच अशाच सुंदर अशा आणि छान छान व्हिडिओमध्ये। तर तुमचा सपोर्ट असेल तर हे सगळं शक्य आहे, तर छान छान असं सपोर्ट करा, लाईक करा। चला भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय बाय, टेक केअर।